नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण कथा अशी आहे की ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती-पत्नीमध्ये अधिकच प्रेम वाढेल व सुख समाधान ही लाभेल. तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचार कानावर ऐकाय पडतील. रुद्रसंहिता 3 पार्वती खंड. नमः शिवाय. अध्याय पहिला. मैनेबरोबर हिमालयाचा विवाह. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, देवी सतीने पिताश्रीने केलेल्या यज्ञात देहत्याग केला. नंतर ती हिमालयाची कन्या झाली. तिने कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्राप्त केले. या घटना कथन कराव्यात. ब्रह्मदेव म्हणाले, सती पूर्वी शंकराबरोबर हिमालयावर क्रीडा करीत होती. त्यावेळी हिमालयाची पत्नी मेना हिने तिला मुलगी मानली. सतीने देहत्याग केला तेव्हा मेना देवीची आराधना करत होती. देहत्यागाच्या वेळी हिमालयाची कन्या व्हावी अशी इच्छा धरल्यामुळे मेनेची कन्या झाली. तिने पार्वती नाव धारण केले. तपश्चर्या करून शिवजींना पती म्हणून प्राप्त करून घेतले. उत्तरेकडे हिमालय नावाचा विशाल पर्वत आहे. तो पर्वत समृद्ध आहे. पूर्व पश्चिमेला दोन्ही बाजूला समुद्राला भिडला आहे. तो नाना प्रकारच्या रत्नांचा आगर आहे. असंख्य वृक्ष आहेत व त्यावर वेगवेगळे पशुपक्षी आहेत. तेथे देवता, ऋषी, मुनी व सिद्ध राहतात. हा पर्वत शंकरांना अतिशय प्रिय असा आहे. या पर्वतावर अनेकांनी तपश्चर्या केली आहे. त्या तपश्चर्या सफल झाल्या आहेत. या हिमालयात अनेक प्रकारचे धातू सापडतात. हा पर्वत अत्यंत रमणीय व शुभ असा आहे. येथे अनेक साधक सिद्ध झाले. भगवान विष्णूचा तो अंश आहे. एके दिवशी आपले कुळ वाढावे म्हणून हिमालयाने आपण विवाह संपन्न व्हावे असे ठरवले. तेव्हा सर्व देव पितरांकडे गेले व म्हणाले, हे पितरांनो, तुम्ही प्रसन्नतेने आमचे विचार ऐका. तुमची मेना नावाची मंगलदायक जी कन्या आहे ती पर्वतराज हिमालयास द्या. त्यामुळे तुमचे कल्याण होईल. पितरांनी देवाचे विचार मान्य केले. आपल्या कन्येला मिळालेल्या शापाचे स्मरण करून विवाहाला संमती दिली. सर्व तयारी करून मेनेचा विवाह हिमालयाशी करून दिला. विवाहास विष्णू, देवदेवता, ऋषीमुनी आले होते. सर्वांनी पितरांची आणि हिमालयाची मनोभावे स्तुती केली. सर्व समारंभात शिवांची स्तुती केली. मेनेला घेऊन हिमालय आपल्या घरी आला. अध्याय दुसरा. सनतकुमारांचा पितृकन्यांना शाप. नारद ब्रह्माजींना म्हणाले, विधाता, मेनेची उत्पत्ती कशी झाली हे सांगा. तिला मिळालेल्या शापाची कथा सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, दक्ष हा माझा पुत्र होय. त्याला अनेक कन्या झाल्या. त्यांनी कश्यपादी मुनींशी त्याने विवाह करून दिला. त्यांनी स्वतः कन्या पितरांना दिली. तिला मेना, धन्या व कलावती अशा 3 कन्या झाल्या. त्या पितरांच्या मानसकन्या होत्या. त्या श्रेष्ठ योगिनी, ज्ञानी व सर्वत्र संचार करणाऱ्या होत्या. त्यांना लोकमाता म्हटले जात होते. त्यांचे स्मरण देखील फलप्राप्ती करून देत होते. एके दिवशी त्या पितृकन्या श्वेतद्वीपात विष्णूचे दर्शन घेण्यासाठी गेल्या. त्यांनी श्रीहरीला वंदन केले. त्यावेळी सनकादिक सिद्धगण तेथे आले. त्यांनी श्रीहरींना वंदन केले. सनकादिक आपल्यावर सर्वजण उठून उभे राहिले, पण त्या तिघी भगिनी तेथेच बसल्या. त्यांनी नमस्कार केला नाही. सनकादिकांनी त्या तिघी बहिणींना शाप दिला. पितरांच्या कन्या असूनही तुम्ही आचारधर्म पाळत नाही, त्यामुळे तुम्हाला शाप मिळाला पाहिजे. तुम्ही स्वर्गातून भूलोकी जाल. सनतकुमारांचा शाप ऐकून तिघी आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी मुनी सर्वरांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाल्या, आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा करा. आमच्यावर प्रसन्न व्हा आणि पुन्हा स्वर्गप्राप्ती कशी होईल ते सांगा. सनतकुमार म्हणाले, हिमालय पर्वत हा विष्णूंचे अंशरूप आहे. मेना ही त्यांची पत्नी होईल. तिच्या पोटी पार्वती जन्माला येईल. दुसरी कन्या धन्य ही जनकाची पत्नी होईल. हिच्या पोटी महालक्ष्मी सीतेचा रूपाने जन्माला येईल. तिसरी कन्या जी ही द्वापार युगात वृषभानवैश्याची पत्नी होईल. हिला राधेची माता होण्याचे सौभाग्य लाभेल. पार्वतीच्या वरदानाने मेनेला त्याच देहाने कैलासपद मिळाले. धन्यला वैकुंठपद मिळेल. कलावती राधेसह जीवनमुक्त होऊन त्रिलोकी जाईल. भूलोक प्राप्त झाल्यावर तुम्ही मनुष्याप्रमाणे व्यवहार कराल. विवाहानंतर तुम्हाला संतती होईल. तुमच्या कन्येला सुयोग वर प्राप्त होईल. विष्णूंच्या दर्शनाने तुमचा कर्मक्षय होईल. मेनेची कन्या पार्वती ही तपाने शंकराची प्रिया होईल. धन्यची कन्या सीता श्रीरामचंद्राची पत्नी होईल. कुलावतीची कन्या राधा होऊन कृष्णाची सखी होईल. अध्याय तिसरा. उमादेवीची भगवंताकडून स्तुती. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, पिताश्री, आपण मेनेचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितला. तिच्या विवाहाचा प्रसंग सांगितला. त्यानंतर पुढे काय झाले ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, विवाहानंतर पर्वतराज हिमालय मेनेला घेऊन घरी आला. त्यावेळी सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. काही दिवसांनी विष्णू आदी देव मुनी हे भेटीस आले. त्यांना पाहून हिमालयाने त्यांचे स्वागत केले. त्यांना मनोभावे नमस्कार केला व अंतःकरणापासून त्यांचा आदर सत्कार केला.
आपणामुळे माझे जीवन सफल झाले असे सांगितले आणि आगमनाचा हेतू विचारला. त्यांचे बोलणे ऐकून देवांना मुनींना आनंद झाला. ते म्हणाले, हे हिमालया, पूर्वी दक्ष कन्या सतीच्या रूपाने प्रगट झाली, रुद्रदेवाची पत्नी होऊन राहिली. नंतर पित्याने अपमान केल्यामुळे तिने देहत्याग केला आणि परमपदाला पोचली. आता ती तुझ्या पत्नीच्या उदरी जन्म घेणार आहे. ती उपवर झाली की शंकरांना दे, त्यामुळे तुला सर्व देवता वश होतील. हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला. जगदंबा आपल्या घरी येणार ही वार्ता मेनेला सांगितली. सर्वजण जगदंबेला शरण गेले, तिची स्तुती करू लागले. हे सदाशिवप्रिये दुर्गे जगदंबे, आम्ही तुला नमस्कार करतो. तू परम कल्याणकारी आदिशक्ती आहे. तू संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. तू शुभकारक आहे. तू स्थूल आहे आणि सूक्ष्मही आहेस. खरोखर तू सूर्याचा परम आश्रय आहेस. तू श्रद्धा आहे, धृती आहेस आणि सर्व गोचर आहे. तू सर्वांच्या प्रपंचाला प्रकाशित करणारे आहे. तू ब्रह्मापासून तृणापर्यंत सर्वांचे पालन करणारे आहे. तू सनातन आहे. आदिदेवीला आम्ही नमस्कार करतो. तू वेदमाता गायत्री आहे, सावित्री आणि सरस्वती आहे. तू धर्माचे स्वरूप आहे. तू सर्वसाक्षी सर्वेश्वर आहे. प्राणीमात्राच्या ठिकाणची दया, शांती, क्षमा तूच आहे. तू सर्वांच्या हृदयातील आनंद कमल विकसित करणारे आहे. तू पंचतत्वाचे साररूप आहे. तू देवसमूहाची शक्ती आहे. हे देवी, विश्वाचे कल्याण व्हावे, सर्वांचे लालन पालन व्हावे, यासाठी आमच्यावर प्रसन्न हो. अध्याय 4. तेजस्वी उमेचे देवांना दर्शन आणि आश्वासन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, सर्व देवांनी केलेली स्तुती ऐकून जगदंबा प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रगट झाली. ती अनेक सूर्यासमान तेजस्वी होती. शिवलोकात वास्तव करणारी ती देवी सर्व गुण संपन्न होती. वास्तविक ती निर्गुण निराकार असली तरी त्रिगुणाचे ऐश्वर्य धारण करणारी होती. साकार रूपाने प्रगट झालेली होती. ती त्रिदेवाची जननी आहे. दुष्टांवर प्रहार करणारी म्हणून तिला चंडी म्हणतात. ती भक्तांची गौरव वाढवणारी आहे, कल्याणकारी आहे. ती परम तेजाने प्रगट झाल्यामुळे देवांनाही ते तेज सहन होईना. तिने आपले तेज आवरून घेतले. निज तेजाने तिने सर्वांना दर्शन दिले. ऋषीगणांनी तिला नमस्कार केला व म्हणाले, तू हिमालयाची कन्या म्हणून अवतीर्ण हो. रुद्रदेवांची पत्नी होऊन त्यांचे विरह दुःख दूर कर. आम्हा सर्वांना सुखी कर. अशा तऱ्हेने विनंती करून विष्णू आदी सर्व देवांनी तिला नमस्कार केला. उमा त्यांच्या स्तुतीने प्रसन्न झाली होती. ती म्हणाली, हे श्रीहरी, मी आपण सर्वावर प्रसन्न झाले आहे. तुम्ही आपल्या स्थानी सुखाने राहा. मी योग्य वेळी हिमालय आणि मेना यांच्या कन्येच्या रूपाने अवतार घेईन. रुद्रदेवाची पत्नी व्हावी ही माझी सुप्त इच्छा आहे. दक्षाने माझ्या स्वामींचा अपमान केल्यामुळे मी यज्ञस्थळी जाऊन स्वदेहाचा त्याग केला. तेव्हापासून माझे पती दुःखात आहेत. ते नेहमी माझी चिंता करतात. त्यांनी सतीच्या अस्थीची माळ गळ्यात घातली आहे, तरी देखील मन शांत झाले नाही. त्यांना नेहमी माझी आठवण येते. माझा विरह न सहन झाल्यामुळे ते सदैव फिरत असतात. वास्तविक शिव तर सर्व विकारांच्या पलीकडील आहेत, परंतु लोकांच्यासाठीही त्यांची लीला आहे. मनुष्याप्रमाणे ते वागतात. त्यांच्यासारखी विरहवाणी बोलतात. मी पृथ्वीवर अवतीर्ण व्हावे आणि त्यांनी माझे पाणी ग्रहण करावे अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे. ती मला देखील मान्य आहे. यासाठी मी अवतार घेऊन भक्ती व तपाने त्यांची प्रिया होणार आहे. तरी स्वस्थानी जाऊन शिवभजन करा. त्यांच्या कृपेने दुःख दूर होईल. अध्याय 5. भगवती देवी प्रसन्न आणि मेनेला वर प्राप्ती. नारदाने ब्रह्मदेवाला विचारले. दुर्गादेवी अंतर्धान पावली. देवगण आपल्या स्थानी निघून गेले. त्यानंतर पुढे काय झाले? ब्रह्मदेव म्हणाले, देवांच्या उपदेशाप्रमाणे हिमालय आणि मेना या दोघांनी महान तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. शिवाचे अहोरात्र ध्यान करू लागले. रात्रंदिवस शिवशक्तीची उपासना करत होते. मेनेने जगदंबा आपल्या पोटी यावी म्हणून चैत्र महिन्यापासून उपासनेला सुरुवात केली. शंकराची व दुर्गा मातीची मूर्ती बनवून पूजा करत असे. अनेकांना भोजन व दान देत असे. कधी जल प्राशन करून तर कधी वायू प्राशन करून पूजा करत असे. मेनेच्या कठोर तपश्चर्येने भगवती जगदंबा प्रसन्न झाली. तिचे दिव्य स्वरूप पाहून मेनेला अतिशय आनंद झाला. भगवती देवी म्हणाली, तुझ्या तपस्येने मी प्रसन्न झाले, तरी तुला काय हवे तो वर माग. तुझे मनोरथ मी पूर्ण करेन. मेनेने भगवती देवीला नमस्कार केला व म्हणाली, हे महादेवी, तू संपूर्ण विश्वाला धारण करणारी आहे. तू सर्वांना आनंद देणारी आहे. तू सर्वांचे भय दुःख दूर करणारी आहे. सर्वांच्या ठिकाणी तू बुद्धीच्या रूपाने आहे. तू माझ्यावर कृपा कर. संपूर्ण विश्वाचे तू कारण रूप आहे. तू मंगलकारी आहेस. तू ब्रह्मा विष्णू महेश यांना धारण करावयास लावले. तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे. मेनेची स्तुती ऐकून भगवती कालिका संतुष्ट झाली. ती म्हणाली, तू मला प्राणप्रिय आहेस. तुला हवा तो वर मागून घे. जगदंबेचे बोलणे ऐकून मेनेला अतिशय आनंद झाला. मेना म्हणाली, मला पराक्रमी दीर्घायुषी बलवान पुत्र दे. पृथ्वीवरील कार्य करण्यासाठी तूच माझ्या पोटी कन्या म्हणून जन्माला यावी. तो अवतार धारण कर. रुद्र पत्नी हो
आणि आपला लीलाविलास सर्वत्र कर. त्यावेळी कालिका तथास्तु म्हणून तेथून निघून गेली. मेनेला अतिशय आनंद झाला. आपली तपश्चर्या सफल झालेली पाहून तिला धन्य धन्य वाटले. कालिका निघून गेली तरी किती वेळ तिला हात जोडून ती नमस्कार करत होती. शंभो शिवशंकर. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे.